हॅलो टायटन्स, मी आहे फाउंडर प्रतीक गोडा आणि हे आहेत माझे मामा आणि को फाउंडर मिस्टर विभाकर गोडा. हाय टायटन्स. हॅलो. आम्ही तुम्हाला आमच्या बिझनेस आणि आमच्या स्टार्टअप बद्दल काही सांगायच्या आधी माझी इच्छा आहे की तुम्ही आमच्या इतर 20,000 को फाउंडर्सना भेटावं. हो हो नक्कीच सर त्यांना नक्कीच. भेटायच्या आधी अगदीच. थोडं प्रोटेक्शन घेतलेलं बरं. नक्कीच. तुमचा विचार ठीक दिसत नाहीये. ओ अरे मामा, हे को फाउंडर्स कुठे गेलेत? रजेवर गेलेत की काय? आणि तेही आजच? प्रतीक, आपले को फाउंडर कधी रजा घेतात का? आज पण गेले असतील नेक्टर कलेक्ट करायला. काही हरकत नाही. यांचं इंट्रोडक्शन आपणच करून येऊ. सो हॅलो टायटन्स, सध्या तरी तुम्ही काढू शकता सेफ्टी कॅप्स आणि तुम्हाला हा खाली बॉक्स बघून फार बरं वाटलं असेल, पण खऱ्या अर्थाने मधमाशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नसत्या तर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम झाला असता. अनेक प्रकारचे फळे आणि भाज्यांची शेती क्रॉस पॉलिनेशन विना शक्यच झाली नसती. आपली म्हातारी माणसं सांगून गेलेली आहेत की ज्या दिवशी शेवटची मधमाशी या जगातून नाहीशी होऊन जाईल त्या दिवसानंतर फक्त 4 वर्षांच्या आत मनुष्याची जात पण नाहीशी होईल. म्हणूनच म्हणतात की आपुन जाएगा तो सबको साथ में लेके जाएगा. एक गोष्ट तर तुम्हीही मान्य कराल की योग्य वेळी योग्य गोष्टीचं योग्य ठिकाणी असणं फार गरजेचं असतं. त्यामुळेच योग्य वेळी मधमाशांचं या बीजचं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आणि सस्टेनेबल बी किपिंगने त्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही सुरू केलंय बी बेस. टायटन्स, आमचं काम फक्त हनीला ब्रीड करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं नाहीये. हो नक्कीच मामा. तर टायटन्स, बी बेस मध्ये पॉलिनेशन सर्व्हिस तर एक त्यांचं सस्टेनेबल काम आहेच, पण त्याशिवाय कितीतरी फ्लोरा बेस नॅचरल आणि रॉ हनी जसे की ओवा, तुळस, लिची, जांभूळ वगैरे वगैरे पण आमच्या प्रोडक्ट बास्केटचे भाग आहेत. आज प्युरिटीच्या लेबलमध्ये मार्केटमध्ये कितीतरी प्रकारचे मध आणि बीज प्रॉडक्ट मिळतात. त्या ठिकाणी बी बेसचा उद्देश आहे सस्टेनेबल वे मध्ये नॅचरल प्रोडक्ट कंझ्युमर पर्यंत पोहोचवणे. B2B मॉडेल मध्ये म्हणजेच ब्रेकफास्ट टू ब्रेड, म्हणजे आमच्या फार्म मधून सरळ तुमच्या किचन मध्ये. बी बेसच्या खजिन्यामध्ये तुम्ही हनी, बटर वगैरे तर पाहतच आहात, पण बी बेसच्या खजिन्यामध्ये काही अनमोल हिरे अजूनही आहेत. अगदीच हिऱ्यावरून आठवलं टायटन, कोहिनूर हिऱ्यासारखा बी वेनम आमचं एक प्रोडक्ट आहे. मधमाशीमध्ये जे विष असतं तिच्या चावण्यापासून स्वतःला वाचवायचं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण फार कमी लोकांना हे माहिती आहे की त्यात मिळणाऱ्या विषाचा अनेक आजारांचे वॅक्सिन्स आणि औषधांच्या उत्पादनांमध्ये वापर केला जातो. पण बी बेस मध्ये आम्ही त्याला सस्टेनेबल वे मध्ये मधमाशांना हानी न पोहोचवता हार्वेस्ट करायची टेक्निक पण डेव्हलप केलेली आहे. त्याचं कमर्शियल प्राइस काढायला गेलो तर जवळजवळ 1.5 ते 2 करोड रुपये प्रति किलो.